शनी शिंगणापूरला जायचंय, पटपट आवर रे. पण असं जावं लागन असं मला दोघांना पण वाटलं नव्हतं. म्हणलं तू दळण करतो पर्यंत आलो आम्ही दोघं जाऊन 5 मिनिटात. मम्मी म्हणे अरे इकडे म्हणे आधी. बाल बोलव म्हणलं बस पटकन भाऊ, नाही तर आपल्या दोघांना देते टाकून गाडीत. बाल बोलव म्हणलं हा भाई हात ना आपल्या इथून दूध पिऊन जातो म्हणलं. धरू केला धरू. बाल भाऊ म्हणे तू चला आधी इथून पटकन गाडी इथं नाही तर आपल्याला धरतेले. जाताना इथला वडापाव नाही खाल्ला तुम्ही तर तुमचं जीवन व्यर्थ आहे म्हणून आम्ही 2 खाल्ले आणि पुढच्या जीवनाचा पण विचार केला. आणि हे सोने कॉलेजचे सोंडे बघा एकूण थांबले तिथं, कारण हे थांबलेत आणि अर्धे निमित्त इकडे कॅन्टीनला थिंडत आहेत. टॅग करा जरा त्यांना. मग तेवढ्यात वाटेत आम्हाला एक काच मंदिर दिसलं आणि याला काच मंदिर का म्हणतात याचा शोध घेत आम्ही या दोघांकडे आलो. हत्ती बाबाला म्हणलं काय विषय आहे. हत्ती बाबा म्हणे विषय हाड आहे मला पण नाही माहिती, वरती जाऊन विचार. ते आलो आणि काकांना विचारायला गेलो तर काका मध्ये धरू जाऊ द्या काका तुमचा नेमच बरोबर नाही, बेटर लक नेक्स्ट टाइम. तेवढ्यात बालभाऊ म्हणे वर बघ जरा. अरे बापरे नुसत्या काच होत्या बघ सगळीकडे. 1 नंबर मंदिर होतं 1 नंबर. आणि त्या मंदिरातूनच तुम्ही खाली आला ना तर खाली एक जुनं मंदिर आहे. त्या जुन्या मंदिराचा व्ह्यू काही असा होता. आजूबाजूला खूप साऱ्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आता इथून दर्शन घेऊन आम्ही निघलोत होतो आणि शनी शिंगणापूर फक्त 1 किलोमीटर राहिलं होतं. पण तेवढ्यात आमची गाडी मध्येच पंक्चर झाली. आता या ब्लॉग मध्ये सर्व कव्हर करणं अवघड आहे, त्याच्यामुळे तुम्ही लाईक करा आणि फॉलो करून घ्या नेक्स्ट ब्लॉग साठी.